बाईस नाही ना कपल फोटो काढत ना मग सगळी मॅचिंग मॅचिंग होतं. मग येस ना भाभी पडायलाच होतात लग्न ना म्हटलं आपलं बी मॅचिंग आहे. आई साडी लिहिली ना त्यासनी वड पौर्णिमाला. हां मग सगळ्या बायासनी साड्या आहेत ना मी तर काय बोलू नाही मला तर सवय माहिती तुमले. त्या म्हणे वड पौर्णिमाला त्यासनी मला 2000 दिनतात. मग सगळ्या बायासनी साड्या आणत तर मी काय बोलू नाही म्हणतं माझ्याजवळ खूप साड्या आहे. पण मग त्या बाया म्हणे सण आहे यावर्षी मंगळवड पौर्णिमा आहे घेऊन घ्या साडी सौभाग्याचा असं आहे बा आहे उपवास असं तसं बोल राहतात त्या बाया. मग मी बी आई 1800 लिहिली. हां चांगलंच आहे ना मग काय जाय त्या मला तिथे मग चांगलं मी तुला बोला आज तू लिहिली शेकारदी साडी तुला पटी तशी म्हणता असं पण म्हणता आई रे काय ना बारीक जीवनी काय नाही का म्हणतं आणि मग सवय तू पाता येईल ती मला माहिती आहे ना आई 400 रुपये शिलाई ब्लाऊजनी मग आणि 200 रुपयान पर कर आणि 1800 नी साडी आणि पिकोफॉलना 50 रुपया असा केवढा खर्च डायरेक्ट मग 2500 सारखा खर्च वेगळा आणि पूजा 60-70 रुपयांनी पूजा होती नुसती. सगळं जरी 100 रुपयांनी तर पूजाच धरल्या तुम्ही नारळ वगैरे सगळं बामण मी करेवी ना बेटा. मग आम्ही कॉलनी ना यानं सगळ्या बाया मेडिसिनच मग ब्राह्मण बोलायला होता मग सगळ्या बाईसन दक्षिणा दिली बोलायसन हरतालिकान पूजा बी तशीच मोठी वसाई इतक्या बाया बापरे अख्खा दिवस चालणार डायरेक्ट आणि मोठा वड आहे ना जुना तर एकदम मस्त आहे ना. मग सगळा संगीतना कार्यक्रम ठेवला होता. हां तुम्ही फोटो तर किराणू मी फोन बी चालू आहे फोटो बी तर किराणू एक तून एक बारी फोटो येतच मजा ना. मालवाची पटणात बरं बी बड्यान बी तब्येत मजा कसा ते मस्त चांगला वेगळा तो बी. हां मग घर खाणं पिणं आणि ते सगळं फरक पडत नाही. हाव भाई बोलतो भारी वेगळी महादेवनी म्हणजे मस्त ऐकलेले ते म्हणा आलं लोकाला तारण निशे मला ते ना मला मस्त शांत वार झोप लागस. मी ते पहिले ना मग दादा माझं चित्र आहे म्हणा आलं हां ते कसं त्यांच्या परिवार जोडे फोटो घालता आणि मग नाहीतर नाही हो मग जोडे राहे ते मला रातभर झोप लागे नाही बी नांडोर काय ना कोसले 7 समुद्र ना पार ते मला असं मजानच बाई चांगलं जाय बी मस्त वेगळी डोकाला ताण नाही. हां तुम्ही काय स्वयंपाक करत आहे मग पुरणपोळी करते का. हां टाकी दिन ती जरा शिंगल भर डाळ टाकी हां आणि लिहितात तवाना तेलवऱ्या करी मग काय पापड करा आणि म्हणे पसारास करा आणि मग त्या कुचला लावते आकुपडं काय वस नाही कोण पोतारात बटच मग त्याला आती. हां तू काही तसं म्हणा ते बनस करते दबी इन मिन 2 जणी मग काय डोकाला ताण करू. हां आणि अशा 2 टाकल्या तेलवऱ्या काय वाटीभर रस काही रसई भात आणि जरासा भाज्या पापड असं डुगडुगीन घर ताट देतं तेवढं मग घरे घर पुरणपोळी होती मग काय कोणा घर ताट द्या ना डुगडुगीने काय करायला नाही होतं. अशी बी कोणती करस ती वजी आहे दिले. हां चांगलं आहे ना दीदी जातं पौर्णिमाने सवाशीनले जीव घाले तुम्ही ना करता खाल घेता मग त्या जातं खूप चांगलंच वेग घेते मस्त वेगळे बंगडीवर बसेलेत का काय आहे तुम्ही आणि सगळं काम आहे की. हां रे बेटा काम बिम बेटा वेगळी हां जरासं पुरण ना गोया पडेल ते उन्या करसू म्हणतो तुला अण्णा काय डबा लई घ्याता आज. हां 2 दिन जाय त्या यस पौर्णिमाला बाया चालाय त्यात आज काही नाही त्या म्हणे लागसू म्हणे दुपारले घर मी सुद्धा रांधीस म्हणे मग 2 एक आंबा बी पडेलच चालून मी पहिली सु म्हणता हां आणि 2 एक तेलवऱ्या करलीसू म्हणता उन्या काय व्हायचा तीन मग आणि मालपुरीन संगे ना मग तो मिक्सर ना रस काय ना आवडस तो चिकना चटवायचास मला असं ते आंबानी पहिला रसपटस हात नाच तुला तर माहिती आहे ना. हां ना तुमनं वेगळं आहे सगळं. केसने बी 10 किलो आणलं त्यात केसर कैऱ्या मग त्याच पिकी राहणार 1-2 मग रोज रस चालू घ्या आमना संध्याकाळले. हां कधी मिरचीच भज्या वगैरे कर देऊ एका घाण आणि रस करले हो 2-4 पोळ्या असंच कधी डाळ भात रस पोळी कधी काय असं रोज म्हणजे 1-2 आंबा चालू जे एवढी तर चांगले काय 1 प्लेट थोडं तो कितला का अजून 1-2 चमची. हां पोट वजी बारी उन्हात आवीन पण रेखा म्हणजे रेखाशे नाही काय मडक माबट नाही ऊन संगीत चावी राहीन विन्नापाची पोटे की माशत दादा काय वांदाशी काय फोटो काढलेतस तू नाही बापरे मग तर किती राहणार मी कवायच नाही उजू बाबाला बी बारी काढलेत ना मग बापरे फोटो काढा तिथल्या पोच देस ना विचारूच नका मग आता तर काही राहणार बशीच आहे फोटो काढ माझे फोटो काढ चांगला कपडा घालात का माझे फोटो काढ असं सांग साथी असं का
मग आता ना परत काढानच काम नाही शिवी नाही हो ना बडायना पोट होता काय राहणार तीन सासू काय बारी बरं दादा रेखा मनकडे दे काशे बाई कसं नशीब काढलं होतं वाटत गुचनी काळजी काय सांग राहिली जडा आजी म्हणे रेखा मनकडे दे काय म्हणे आजी आजी गेल्या बारी बोलतेस कशी हो आजी तब्येत एकदम मस्त रे बेटा एकदम भारी काल दिन वड पूजा ना फोटो तू सासू दकी राणी मी बी आती हो आजी आणि सगळ्या बाया मिळी सण एकदम मस्त कार्यक्रम होता आणि सगळे अशा एक दुसऱ्याला बोलावतील सगळ्या सोबतच जातील खूप एकी आई आटे हा आणि सगळ्या मस्त व्यवस्थित असं काहीच नाही एकदम भारी आता 3-4 जण आहेत ना त्याचं मिस्टर तर एक ना लंडनले 2 जणी अमेरिकाले तरी असं व्यवस्थित आणि खाली वाचमान राहस ना असं कोणलेच काही अलाउड नाही काहीच म्हणजे असं गावरान शेज नाही आटे बिलकुल बी नाही 3-4 जणीच आहेत अजून कोण नेव्ही माय कोण आर्मी माय कोणी कोठे जास्त रूम नाही अलाउड नाही मग त्या बी परिवार पण असं व्यवस्थितपणा एकदम असं काहीच नाही वॉचमन बी इन्क्वायरी करायच्या येऊ द्या आणि आपल्या घर पाहुणा काय आहेत ना वॉचमन आपले कॉल करी असं म्हणजे असं बिलकुल बी नाही इकडे थोडंसं सुद्धा काहीच नाही चांगलं आहे ना मग तसं तुझे लो माय म्हणा बिजूबाजी बी असली माय आता काय 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 किस्सा निघी राहणार बाई चालू माठ टाकतोस चाकू काय बंदुका काय बिन आणि जसं काय कोंबडी मारायला का तर वयच उडाय देतोस तुझं निजूचेल बी चांगलं आहे म्हणून पण त्याने भाडा नाही विचार करा आणि चांगला जे रे आली तर त्याने घर असले तरी 5,000 भाडं कमी आहे आमनं ओळख मुळे सगळं असं 25,000 भाडं आहे आमनं 20 आहे प्रत्येक फ्लॅट म्हणजे असं 5-6 जण काय पण जास्त आहेत भाडावाला आणि स्वतःवाला कमी तेवढा आणि सगळा नोकर वर्ग असं काहीच नाही म्हणजे त्यामुळे आणि एरिया म्हणजे सगळं सिटी माझे नाही असं का रेखा मस्त पुली घे पण तडे नाही का मस्त तर कास ना तिथलं विजा आहे ते कशी आडे एकली राह ना ती अनगत मन राहते ना मला तडे मजा ना ती ना गाल बी निघली मजा ना काय राही ती ना तब्येत मजाने वेगळी तीन तडे मस्त काय म्हण राह ना ओझ दादा म्हणा अंडर ते घ्यावी ना त्या 10-10:30 जातच ना आणि ते गाडीनं पण चालू त्यास ना म्हणजे कंपनीकडून भेट राहिली बा असं आपल्याला नाही कंपनीकडून भेटी आणि ड्रायव्हर पण भेटी असं का चांगलंय विन दादा तरक्की करो आणि झेंडा लाववी काय करत दादा असणार का ना असतो सोवी माझी लोकेसला किल्ली करतायस काय करत दादा गंजू बाईच नाही म्हणा डोले म्हणे मोठा करावी पण तुम्ही चांगला राजा दादा सोनी बस दुश्मनने असं तोड मास बोट घाला विचार गण्य म्हणे हो बी काय कुडा पाकरत राहस तू बी तू वजी कुडा पाकरस चाल बेटा मग ध्यान दिस भाऊवर बी रातनं पडेल बिडेल बी ना मग मी पण पुरणपोळीच करते नाही त्याची बी आवडस मग थोडीशी डाळ टाकी आणि छोट्या मस्त तुपण्याच करत म्हणे बी मग एकदम आणि थोडंसं पुरण उरेल ते 2-1 अशा बनतील ते करसत आते रातले आधी तर ते चालना घेत ना रातले करसत ओजी बी मस्त पुरी का असती तुपवाली छोटा तुकडा कर देव त्याले आणि काटेरी चमचा देव ना तसा मस्त त्याला चिपकाई खास ना त्याला मजा आहे असं करस ओजी नांदी के बी तो चाल रे बेटा मग ध्यान दिस रे बेटा चालेल वाई चला श्री शिवाय नमस्तुभ्यम बेटा